चहू वेद ज्ञानी शाही शास्त्री कारण 18 पुराणी हरिसी गाथी म्हणतोनी नवनीता तैसेची अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो मंडळी रामकृष्ण हरी आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि या शेवटच्या मॅच मध्ये माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये रोटमलात क्रिकेट क्लब लवळे फ्री क्वार्टर फायनलचा सामना आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत। मॅच मॅच खिताब देण्यासाठी युवा नेते भाजपा सन्माननीय विशालजी गांधीले यांच्या शुभासे आपण सामन्याचा मॅच मॅच खिताब देतो। त्यांना विनंती करतो या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सिकंदर भोसले एसबी रामकृष्ण हरी पाडाळे त्यांच्या सोबत आपण पाहतोय शुभम दादा सुतार ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। दोन तगडे संघ दोन दादा संघ मैदानाच्या मध्ये आणि या दोन तगड्या संघांमध्ये आपण पाहतो रंगलेला सामना। शुभम दादा सुतार स्ट्राइक वरती आपण पाहतो तयार बॉलिंग ट्रॅक वरती सिकंदर भोसले आपला अगदी वेग दाखवण्याचा प्रयत्न होता, नियंत्रण नव्हतं या चेंडू मध्ये। लेग स्टंपच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा। आणि या वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शुभम दादाच्या बॅट मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आलेला पहिला चौकार आहे। पहिला चौकार या इनिंग मधला आपण पाहतो शुभम दादांच्या बॅट मधून येताना जो आपल्याला पाहायला मिळेल। स्कोर कार्ड वरती धावा आहे त्या 6 धावा। माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये रोटमलात क्रिकेट क्लब लवळे कट करण्याचा प्रयत्न इथे होता, थोडासा दूरवरती चेंडू ठेवला। बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही संपर्क तिथे नाहीये, याच्या मागून थोडीशी अपील तिथे जरूर झाली आणि चेंडू आपण पाहिलं तरी ते मैदानाच्या मध्ये डॉट आलाय। 6 धावा 6 रन ऑन स्कोर कार्ड। शुभम दादा सुतार मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन मधला आपण पाहिलं तर मुळशी तालुक्याचा बाहुबली म्हणून देखील मात्र त्याची ओळख आहे। यावेळेस आपण पाहतोय गली आणि पॉइंट मधून मात्र चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर, डीप थर्ड मॅन मध्ये आलेला चौकार। थँक्यू। दहा धावा फुल टॉस। यावेळेस पुन्हा बघायचं लेग स्टंपच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू मैदानाच्या मध्ये येत असेल। संघाची धावसंख्या यावेळेस 11 धावा 11 रन। पहिलं षटक प्रगती पथावरती असताना सिकंदर भोसले आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर नक्की शुभमदादा सुतार आणि रामकृष्ण हरी पाडाळे। एक मुळशी तालुक्याचा बाहुबली तर एक मुळशी तालुक्याचा ठाण्या वाघ। बोलो तयार एसबी। हॅलो यावेळेस फार मोठी अपील आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय विकेट। बॅटला ब्रश करत चेंडू चालाय हेडच्या मागे। रोहित सुर्वेने टिपला एक जबरदस्त झेल, विकेट।
सामन्याकडे जाऊयात मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. यावेळेस मॅच रिलेशन तुम्हाला ते घेऊन जाईल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या त्या 11 धावा. एक फलंदाज मैदानामध्ये बाद आहे जितेंद्र काशिलकर. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार असेल जीके. 5 षटकांची मॅच प्री क्वार्टर फायनलचा सामना. एक संघ आहे जो मात्र क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल यावेळेस नक्कीच थोडासा वळण घेणारा चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग तिथे जुळू शकलेलं नाहीये. चेंडू डॉट आलाय. धावफलक किती आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये स्थिर असेल. आज सगळे बॉल तयार. जितेंद्र सोडून दिलं यावेळेस चेंडूला. डॉट बॉल देखील आपण पाहतो मैदानामध्ये असेल. शुभम दादा सुतार असेल, अजिंक्य खैरे, हरी पाडाळे, आदेश तांगडे, रोहित सुर्वे, सिकंदर भोसले आणि मुख्य व्यासपीठावर आपण पाहिले तर प्रसन्न ओझरकर, अनिकेत पवळे हा सगळा मित्रपरिवार. प्रशांत जाधव उर्फ कोमल हा सगळा मित्रपरिवार स्पर्धेचा आनंद घेतोय. आणि मोठी विकेट, मोठा मासा गळाला. हरी पाडाळे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळेल रामकृष्ण हरी पाडाळे. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर आज बाद होत आहेत. आज टॉप ऑर्डर या मॅच मध्ये, महत्वाच्या मॅच मध्ये काम करू शकलेले नाहीये. शुभम दादा सुतार आपण पाहतोय मैदानात बाद झाले. त्यानंतर हरी पाडाळे देखील मैदानात बाद होतोय. आणि आता बघायचं त्यांची जागा घेण्यासाठी. आणि आपण पाहतो ना ज्यावेळेस टॉप ऑर्डर तुमचा ढासळतो किंवा टॉप ऑर्डर पाहिजे तसा काम करत नाही, टॉप ऑर्डर ज्या वेळेस पाहिजे तसा स्टार्ट देत नाही. मग तुम्ही भारतीय संघामध्ये के एल राहुल बघा. के एल राहुलला भारतीय संघाने अशा अशा ठिकाणी मात्र त्याचा वापर केला की मग आपण पाहिलं तर सलामीसाठी कधी पाठवला, कधी वनडाऊन साठी पाठवला, कधी 3ऱ्या क्रमांकावरती पाठवला. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो 6व्या क्रमांकावरती देखील त्याला बॅटिंग करावी लागली. म्हणजे आहे त्या परिस्थितीनुसार तुम्हाला स्वतःला सेट करून घेता आलं पाहिजे. आज तुमचा टॉप ऑर्डर चांगलं काम करत नाहीये किंवा टॉप ऑर्डर तुमचा ढासळलेला आहे. त्यामुळे आता अजिंक्य खैरे आणि सौरभ सुतार या जोडीला मात्र कुठेतरी नक्कीच एक मोठी भागीदारी करणं गरजेचं आहे. यावेळेस पुढे सरसावलेत सौरभ सुतार आलेत आणि त्याने सांगितलंय जरी आमचे टॉप ऑर्डरचे बॅट्समन मोठी कामगिरी करू शकले नाही परंतु माझ्याकडे आत्मविश्वास आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार खेळलाय. सौरभच्या बॅटमधून आलेला षटकार आणि या षटकाराने स्कोर कार्ड वरती 17 धावा आहेत. अजिंक्य खैरे बोला तयार. जीके पुन्हा एकदा ऑन साइडला वाकवलाय गुडघा आणि चेंडूला पाठवलाय डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून. लागोपाठचा दुसरा षटकार. छरण लागोपाठचा दुसरा षटकार इथे मैदानाच्या मध्ये आला आणि या लागोपाठच्या 2 षटकाराने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 23. सौरभ सुतार उर्फ गौरव याच्याकडे माळुंगे क्रिकेट माळुंगे संघासाठी प्राइज आलेला आहे. माळुंगे संघाने जर इथे 70+ धावा जर इथे बनवल्या तर योद्योजक आदरणीय संकेतांना सुतार यांच्या वतीने तब्बल 21,000 रुपयाचं प्राइज हे टीम साठी असणार आहे. संकेतांना सुतार यांच्या वतीने असणारे प्राइज. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 24. माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये रोटमनाथ क्रिकेट क्लब लवळे. असं म्हणतो ना की आपण 2 संघ आहेत, दोन्ही जवळचे आहेत परंतु ज्यावेळेस ते मैदानामध्ये उतरतात ना त्यावेळेस एकमेकांचे ते कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. आणि ते 2 संघ आता या सायंकाळच्या मॅच मध्ये मात्र समोरासमोर भिडलेले आहेत. 24 धावा स्कोर कार्ड वरती. सिकंदर भोसले पुन्हा बघायचं बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील.
अनेक वेळा सोबत खेळलेत, अनेक वेळा एकत्रित सराव केलाय, अनेक वेळा एकमेकांना आजमावून पाहिले, अनेक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चित केले, अनेक वेळा एकमेकांना पराभवाची धूळ चारली आहे, अनेक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्लाय. 24 आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे. ठकाठका निमित्त आहे मानाचा मुळशी करंडक. टप्प्याचा बॉल अगदी मनगडाच्या साह्याने वळवलाय. बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने सिंगल तर इथे आली आहे. आदेश तांगडे वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आला, चेंडूची फेकी केली, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 धावा, 25 रन. आज एकमेकांची ताकद आजमावलेली आहे, एकमेकांची कमतरता जाणून घेतलेली आहे. आज डाव प्रतिडाव एकमेकांच्या विरोधात मात्र आखले जातील, रणनीती रचली जाईल, स्ट्रॅटजी रचली जाईल. स्ट्राइक ऑन अजिंक्य खैरे. यावेळेस बघायचा फटका फसलाय, चेंडूने उंची घेतली, खेळाडू बघायचाय, चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाहीये, तिथे धावेसाठी नकार कळवला. सौरभ यांनी मात्र कळवलेला नकार. आताची मिळेल एकच धाव, एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 26. अजिंक्य खैरेला मी म्हणेल की एक जीवदान म्हणावं लागेल. आणि मी नेहमी सांगत असतो ना की ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाचा चांगला स्पेल सुरू असतो ना त्यावेळेस तिथे संयम दाखवणं गरजेचं असतं. एक तर तो गोलंदाजाचा स्पेल संपतो तरी किंवा तो गोलंदाज थकतो तरी, आणि ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. पुढे सावले पावलांचा वापर इथे केला, बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग नाहीये. सिकंदर भोसले जणू काही आज मात्र वेगावरती स्वार होतोय, कारण त्याला माहिती आहे या मॅच मध्ये जे करून दाखवायचं ते या सामन्यामध्ये करून दाखवायचंय. डॉट चेंडू आलाय, 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सौरभ सुतार उर्फ गौरव. पुन्हा एकदा दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 27. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. फुलटॉस बॉल होता, बॅटचा फेस ओपन केलाय लॉंगच्या दिशेने. गणेश आले चेंडूला कव्हर करताय, चेंडूची फेकी करतील. एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने, आणि मला वाटतं आपण पाहिले गेलं तर नक्कीच अजिंक्य सांगत असेल की आपल्याला दुसरी धावेसाठी जर चान्स बनवायचा आहे ना तर आपण पहिली धाव ही वेगाने घेतली पाहिजे. एकच धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 28. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना चेंडू सोडून दिलाय. इष्टाच्या मागे आपण पाहिलं तर रोहित थोडीशी पडझड होताना आपल्याला जी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे झाला. व्हाईट +1 अशा त्याच्या 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येतील. असं म्हणतात ना की धावा ज्या मिळता येतात त्या घेणं गरजेचं आहे, कारण आता एका एका धावेला इथे महत्व तुम्हाला द्यावं लागणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे, बून बून से बनता आहे सागर आणि क्षणाक्षणांनी बनतं युग. सौरभ सुतार स्ट्राइक ऑन तयार. किरकोळ ध्येयष्टीचा खेळाडू, क्लास आहे याच्याकडे. पुढे येता बघायचं मैदानामध्ये टॉपेज होता. डीप कॉर्नर मधून आदेश तांगडे वाऱ्याच्या वेगाने चेंडू ते कव्हर करेल. तोपर्यंत आलेली सिंगल, स्वतःकडे स्ट्राइक ठेवतील इथे सौरभ. मला वाटतं अजून एक चेंडू शिल्लक आहे. डबल कव्हर ते 31 धावा. अजिंक्यला माहिती मॅच महत्वाची आहे. नॉकआउट पद्धतीचे सामने आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दुपारनंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि चुरशीच्या मॅचेस आतापर्यंत बघायला मिळालेल्या आहेत. सिकंदर तयार. यावेळेस स्विचिटचा फटका, जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक आहे आणि नजाकत दाखवली अजिंक्यने. मी म्हणेल समोर सिकंदर आहे आणि सिकंदर समोर जर रिव्हर्सचे स्ट्रोक खेळायचे ना तर त्यासाठी तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास पाहिजे आणि तो आत्मविश्वास बघायला मिळाला अजिंक्य यांचा. हा चौकार आहे. 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ट्राइंग इट इज
3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा स्कोर कार्डवरती आहेत. दोन आपण पाहिले गेले तर विकेट आल्यानंतर कुठेतरी अजिंक्य खैरे आणि सौरभ सुतार यांनी मात्र संघाला सावरण्याचं इथे काम केलेलं आहे. गणेश घोटकुले बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो तयार असतील. संघामध्ये आपण पाहिलं तर नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. अनेक वेळा जर आपण पाहिले गेले तर मॅचचं श्रेय नेहमीच घेण्यासाठी मात्र ओळखले जातात गणेश घोटकुले यांना. आणि त्यांच्याच हातामध्ये आता चेंडू इथे सोपवलेला आहे. 3 षटकांचा सगळ्यात महत्वाचं काय सिकंदर भोसले यांच्या दोन्ही षटकांचा स्पेल संपलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश. उर्वरित अजून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडासा स्ट्रॅटेजी टाइम आउट होता. शुभम दादांनी मात्र बरेचसे कानमंत्र काढून दिले असावेत. 35 धावा स्कोर कार्डवरती आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय सिकंदर भोसले, लॉंग ऑफ मध्ये आदेश तांगडे. गणेश घोटकुले तयार आहे. यावेळेस खडे खडे सौरभ सुतार यांचं आक्रमण. सुरेख स्ट्रोक, स्ट्रेट हिट, हाय अँड हँडसम षटकार. थँक्यू डीजे तुषार. पहिल्याच बॉल वरती गणेश घोटकुले यांचं स्वागत या षटकाराने केलंय. सौरभ सुतार उर्फ गौरव यांना माहिती आज स्वतःला सिद्ध करायचंय. माझं नाव या संघामध्ये का आदराने घेतलं जातं. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय. व्हॉट अ स्ट्रोक, A1 क्वालिटी. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा षटकार आहे. थँक्यू डीजे. लागोपाठचे 2 षटकार खेळलेत यावेळेस गौरव खैरेने. गौरवला नाव आणि त्या नावाला साजेल असा खेळ इथे करायचा आहे. लागोपाठचे 2 षटकार आलेत. मी म्हटलं ना स्ट्रॅटेजी टाइम आउट होता. तिथे शुभम दादा मैदानामध्ये आले, पाणी घेऊन आले, परंतु पाण्यासोबत कानमंत्र देखील घेऊन आले. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा बघायचे बॉलर तयार असतील. गणेश घोटकुले. स्ट्राइक ऑन गौरव. छोटा पॅक और ये बड़ा धमाका. आणि इथे काय बॅकफुटला गेले. प्रॉपर बॉडी वेट आपण पाहिले तर चेंडू पर्यंत येऊ दिलं नाही आणि दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं होईल पतन. थँक्यू डीजे तुषार. म्हणजे तुषारजी गवारे आपण पाहिले गेले तर नक्कीच आपली आवड मात्र जोपासतायत आणि चांगले चांगले गीत ते वाजवतायत. आणि त्यांनी मला पहिलंच सांगितलं की मी स्पेशली अजय आवळे सरांसाठी मात्र आता डीजे वरती आलोय, कारण त्याच्या आवडीचे गीत मला वाजवायचे आहेत. आणि ते म्हणतायत जर असे गीत वाजले तर मी नक्कीच स्वतःला रोखू शकणार नाही नाचण्यापासून. 47 धावा. नवीन बॅटर आता दाखल इथे होत आहेत. रोशन चिवे. कुलवटप्प्याचा बॉल होता यावेळेस. मनगडाच्या साह्याने खेळलेला चेंडू सावधरित्या खेळलाय, ढकललाय. एक सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न होता. अजिंक्य खैरेने मात्र आता नकार कळवलाय. त्याला माहिती आता मला इथे स्ट्राइक घेणं गरजेचं आहे. 48 धावा स्कोर कार्डवरती आहेत. फायटिंग टार्गेटकडे वाटचाल आता मात्र मैदानाच्या मध्ये लवळे म्हाळुंगे संघाची मात्र सुरुवात आहे. वाटचाल केली जाते. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. गणेश घोटकुले. स्ट्रायकर तयार असेल. अजिंक्य खैरे उंच पुरा आहे, तगडा ताकदवान आहे. ओ यावेळेस बघायचे मैदानामध्ये वेग होता चेंडू मध्ये. अगदी कुठले स्पॉट वरती चेंडू पडला. बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न अजिंक्यचा राहिला. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये स्थिर आहे 48 धावा.
ज्या मात्र आता स्कोर कार्ड वरती असणार आहेत. बोल तयार असेल गणेश. वादळासारखा आज मात्र लढायचं इथे अजिंक्य खैरेला. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, पंच केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. सिकंदर भोसले, वाह जबरदस्त एफर्ट तिथे बघायला मिळाला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक संपला जाईल इथे चौथा. 4 षटकांचा खेळ संपलेला 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शांतता आपण पाहिली तर मैदानामध्ये पसरली आहे. संकट आलेली आहेत, परंतु असं म्हणतात ना संकट ही जाण्यासाठी आलेली असतात. तुम्ही त्या संकटासमोर कसे उभे राहता हे मात्र आज मात्र पाहिलं जाईल. कारण चंद्रमा बघा काही काळ दिसतो, काही दिवसांनी मात्र तो दिसेनासा होतो, तो पुन्हा चमकतो. सूर्य देखील उगवतो, सायंकाळी तो मावळतो, तो पुन्हा उगवतो. नदीला पावसामध्ये पूर येतो, उन्हाळ्यामध्ये ती नदी कोरडी पडते, पावसाळ्यामध्ये ती नदी भरभरून पुन्हा वाहते. संकट देखील तशीच असतात. संकट येतात ही जाण्यासाठीच आलेले असतात आणि माणसाच्या आयुष्यामध्ये हे चढ उतार हे होतच असतात. फक्त या संकटांसमोर आपण मात्र खंबीरपणे उभं राहायचं आणि खंबीरपणे उभे राहण्यासाठी आता मात्र दोन्ही संघाने ते दंड ठोपडलेले आहेत. शेवटचं षटक रामहरी बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अजिंक्य खैरे स्ट्राइक ऑन तयार. 4 चेंडू मध्ये 6 धावा त्याने बनवलेल्या आहेत. तोडा फोडा छत्रपती शिवरायांनी सांगितले ना की तोडा फोडा आणि राज्य करा. पहिलाच बॉल यावेळेस फटका फसलाय. रामहरी बघायचा चेंडू पर्यंत पोहोचेल का, पोहोचू शकला नाहीये. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि मैदानामध्ये आपण पाहतोय 11चे 11 खेळाडू जवळपास सगळे 38 सर्कल मध्ये पोहोचलेत. ज्यावेळेस आपण एफर्ट्स देतो ना प्रशांत भाऊ त्यावेळेस सगळं पणाला लावायचं असतं आणि ते मात्र इथे रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाने मात्र ते केलेले आहे. हे सगळे चॅम्पियन आहेत. स्कोर कार्ड वरती 51 धावा, 51 रन. पहिल्याच बॉल वरती मात्र अजिंक्यच्या बॅट वरती प्रॉपर चेंडू मिडल होत नाहीयेत. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून मात्र अजिंक्य खैरेचं नाव नक्कीच या मुळशी तालुक्यामध्ये घेतलं जातं. स्विच हिट, बैठक बैठक स्ट्रोक, वाह तिथे क्षेत्ररक्षण देखील त्या दर्जाचं आपल्याला पाहायला मिळालं. एफर्ट जबरदस्त होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल यावेळेस. 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 53 धावा. प्रयत्न सुरू आहेत, परंतु असं म्हणतात ना प्रयत्न असे करा, प्रयत्न इतके करा की या प्रयत्नांपुढे नशिबाला देखील कमीपणा घ्यावा लागेल. ते प्रयत्न इथे मात्र शर्तीच्याच प्रयत्न करायचे. जितेंद्र काशीलकर यांनी काय एफर्ट्स तिथे दाखवले डीप पॉइंटच्या दिशेने. अगदी पायाच्या साह्याने मात्र अडवलेला चेंडू संघासाठी चौकार तिथे वाचवलाय त्यांनी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल आणि अजय सरांनी देखील आता कान टोचले तिथे. बॉल तयार रामहरी आणि यावेळेस अजिंक्य खैरेचा खोतून काढलेला चेंडू पत्राबाजा स्ट्रोक षटका छेरन. अजिंक्य खैरे देखील सांगत असेल एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. हा षटकार आहे. 59 धावा स्कोर कार्ड वरती मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. कधी कधी प्रसन्न सर असं होतं ना 11चे 11 कॅप्टनच्या वेळेस होताना गोलंदाजाचं माइंड थोडंसं बंद होतं आणि अजय सरांनी देखील तेच सांगितलं सगळे फिल्डिंग नका लावू, कोणीतरी एकानेच लीडरशिप करा. आता मात्र आदेश तांगडे स्वतः स्टेजच्या मागे तर उभा होतोय. षटकार तर आलेला आहे. बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार रामहरी. स्ट्राइक ऑन अजिंक्य खैरे. लोअर फुल टॉस दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर असेल. संघाची धावसंख्या स्थिर आहे 59 धावा, 59 रन, लॉस ऑफ 3 विकेट. शांतता पसरलेली आहे. ही भयान शांतता आहे. ही शांतता येणाऱ्या वादळाची असेल, ही शांतता येणाऱ्या सुनामीची आहे. पुन्हा एकदा बघायचंय इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय
एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वॉड स्ट्रोक षटकार छेरन. थैंक यू डीजे. खून ऐसा हो कि खून में उबाल होना चाहिए, बस जीतने का जुनून होना चाहिए. आणि तो जुनून, तो जोश घेऊन उतरलेले दोन्ही संघ 65 धावा स्कोर कार्डवरती आहेत. रामहरी तयार असतील पुन्हा एकदा. आणि या वेळेस पुन्हा एकदा अजिंक्याचं आक्रमण. खिलाडी के मस्तक पर दस्तक. बॅक टू बॅक दुसरा षटकार. स्कोर कार्ड कडे आपण पाहतो, तुम्हाला घेऊन जाईल. पहिला डाव इथे संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 71 धावा. 72 धाव्यांचं टार्गेट ठेवले आता माळुंगे क्रिकेट क्लब संघाने लवळे संघासमोर. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. माळुंगे टीम थोडी घाई करा. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय नक्कीच इथे पहिला डाव संपलेला आहे. 71 झालेले आहेत. 72 धाब्यांचं टार्गेट आता असेल आणि या 72 धाब्यांचं टार्गेट एक फायटिंग टार्गेट मात्र आता माळुंगे क्रिकेटला माळुंगे संघाने उभं केलंय. आणि ज्या प्रकारचं मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं ना, अजिंक्य खैरेने मात्र ते खेळलेले शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार किती महत्वाचे होते हे आता संघाला सांगायची गरज नाहीये. आणि अजिंक्यला देखील माहिती आहे बरोबर. अनिकेत दादाने मला सांगितलं की त्यांनी अजिंक्यचं जेव्हापासून म्हणजे वहिनींसोबत जे बोलणं चालू आहे ना, वहिनी देखील लाईव्ह मॅच पाहत असतील आणि त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. अजिंक्य भाऊंचा फोन थोडासा आता बिझी ठेवलेला आहे त्यांनी, परंतु मॅच पाहतेत वहिनी, त्यामुळे आता खेळावंच लागणार आहे आणि खेळताय देखील चांगला. 3 षटकार महत्वाचे होते. मॅच फायटिंग टार्गेट कडे जाणं गरजेचं होती. ती मॅच फायटिंग स्कोर आता उभा झालेला आहे. आता मात्र बघायचंय 72 धाब्यांचं आव्हान रोटमलात क्रिकेट क्लब लवळे संघ कशा प्रकारे पूर्ण करणार आहे. चला बॅट्समन चला. आघाडीची बॅटर्स, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे देखील आपण पाहिलं तर चांगले बॅटर आहेत. त्यामुळे म्हाळुंगे संघाला देखील माहिती आहे की धावा जरी आपण बनवल्या असतील परंतु या धाब्यांमध्ये आपल्याला फाईट करायची, आता संघर्ष करावा लागणार आहे. चला स्पीडअप करा टीम. बॅटलाइटचा अपील चालणार नाहीये. चला बॅट्समन विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या. लवळे संघ तुम्हाला यानंतर पूर्ण 5 षटकं खेळायची आहेत, त्यामुळे तुम्ही थोडीशी घाई करा. 71 झालेले आहेत. 72 धाव्यांचं टार्गेट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जशी मुख्य व्यासपीठावरची चर्चा सुरू आहे ना, तशी प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील चर्चा आहे. एका बाजूला आमचे अरुण काका सुतार आहेत, दुसऱ्या बाजूला सर्जीराव अप्पा तांगडे आहेत. एका संघामध्ये आदेश सांगडे आणि एका संघामध्ये शुभम दादा सुतार आहेत. पण दोन्ही जे पालक आहेत ना, दोन्ही जे वडील आहेत, दोन्ही पिता आहेत, ते मात्र आपल्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून त्यांनी आज दिवसभर वेळ काढलेला आहे. हॅलो. हॅलो. आता नक्कीच आपण पाहिले गेले तर संगीतांना सुतार यांनी ज्या प्रकारचं प्राइस सांगितलं होतं, 70+ धावा जर इथे बनवल्या
तर 21,000 रुपयाचं प्राइज म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे संघासाठी दिलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आज मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर 3-4 स्पर्धा आणि आमचे अनिकेत दादा पवळे यांच्या अतिशय विश्वासू सगळ्यांचा लाडका दिघेबाई आज मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती आहे. सामन्याकडे जाऊयात. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश, स्ट्राइक वरती असतील लवळेगावचा वंडर बॉय आदेश तांगडे. संघर्ष. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला जाईल ऑन साइडच्या दिशेने. चेंडूला तिथे अडवलाय गौरव. चेंडूवरती पोहोचला आणि तोपर्यंत घेतील एक सिंगल. पहिल्याच बॉल वरती सिंगल आली. यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिले तर रोहित सुर्वे जर आपण पाहिले गेले तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिलेत. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील आदेश तांगडेंचे 42 धावांची ती इनिंग. त्यामुळे इन्फॉर्म आहेत खेळाडू. निलेश पाडाळे यांचा अनुभव बघायचा कशा प्रकारे आज आपल्याला पाहायला मिळेल. अरे पाडाळे आपण पाहिले तर नक्की क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार केले जाणारे ते बदल लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल यावेळेस आपल्याला वारंवार जो आपल्याला बघायला मिळेल. रोहित सुर्वेसाठी मात्र रचलेले हे जाळं. बॉल तयार असतील निलेश पाडाळे. राऊंड द विकेट. उरतो विकेट माफ करा. आणि यावेळेस आपण पाहिले गेले तर प्रॉपर चेंडू बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग जुळू शकलेलं नाहीये. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेले तर डॉट आलाय. धावफलक किती स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 1 धाव आहे. एकूण जर आपण पाहिले गेले तर 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि असं म्हणतात ना कुठलंही शिखर सर करायचं असेल तर त्यासाठी तुमच्या मेहनतीची जोड असावी लागते. तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहेत. लक 2 अक्षरी शब्द आहे. नशीब 3 अक्षरी शब्द आहे. मेहनत त्याची जोड असावी लागते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅच टिपला इथे आणि पहिली विकेट डाऊन होईल. रोहित सुर्वे बॅक टू द पवेलियन. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या निश्चितप्रमाणे आपण बघितले गेले तर आता विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. रोहित सुर्वे जो मैदानामध्ये बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर देखील मैदानात दाखल ते होतील. सिकंदर भोसले एसबी. एसबीला माहिती आहे स्वतःच्या स्वप्नांसाठी जर झटायचं असेल ना तर स्वतः तिथे मात्र संघर्ष आणि कष्ट घ्यावे लागणार आहेत. कारण या कलियुगामध्ये जर आपण पाहिले तर मदत करणारे देखील काही काळानंतर आपल्याला उपकाराची भाषा शिकवायला लागतात. त्यामुळे जे करायचे ना ते स्वतःच्या मनगटाच्या जोरावरती करायचंय. परंतु समोर आपण पाहिले निलेश पाडाळे आहेत. अनुभव त्यांचाही पणाला लागलेला आहे. स्ट्राइक ऑन सिकंदर. पहिलाच बॉल. यावेळेस फटका फसला. 2 खेळाडू आले चेंडूच्या खाली. हरी पाडाळे आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानाच्या मध्ये बघतोय यश आणि हरी. कॉल नव्हता तिथे. ताळमेळ नव्हता. आणि कॅच कोणाचा सोडलाय तर सिकंदर भोसलेचा सोडलेला कॅच. जीवदान मिळालेलं आहे सिकंदर भोसले यांना. आणि हे जीवदान किती महागात पडू शकतं ना हे आता सांगायची गरज नाहीये. बॉल तयार असतील पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये. यावेळेस निलेश पाडाळे. स्ट्राइक ऑन आदेश तांगडेवरती सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. वंडर बॉय का म्हटलं जातं आदेश तांगडेला हे दाखवून द्यावं लागेल आदेशला आज. फुल टॉस होता.
जमीन समांतर खेळलेला स्ट्रोक तोपर्यंत घेतील एक सिंगल. आदेशला माहिती आहे कुठेतरी आता टेम्परेमेंट सेट करून खेळावं लागणार आहे आपल्याला. एक कॅल्क्युलेट क्रिकेट खेळायचं आहे. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्रायकर सिकंदर जीवदान मिळालेले पहिल्याच बॉलवर, त्यामुळे जीवदानाचा फायदा घ्यावा लागणार आहे. निलेश पुढे तयार असतील. लोअर फुल टॉस ऑन साइडला दिशेने मात्र चेंडू खेळला आहे. धावेसाठी नकार इथे कळवला जाईल. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय गौरव यांचं. षटक क्रमांक संपलं जाईल. एक सक्सेसफुल षटक, एक षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावर आहेत. एक फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झालाय. कारण जेव्हा जेव्हा खेळाडूला जीवदान मिळतं तेव्हा तेव्हा त्या खेळाडूचा आत्मविश्वास दुणावतो, आत्मविश्वास वाढतो, तेव्हा तेव्हा तो खेळाडू मात्र मोठी इनिंग साकारतो. आज सिकंदरला मात्र मिळाले हे जीवदान आणि बघायचं आहे या जीवदानाचा फायदा तो कशा प्रकारे ते घेणार आहे. या ठिकाणी तेजसदादा मांडेकर यांच्या वतीने प्राइज आलेले आणि त्यांनी सांगितलं की या मॅच मध्ये कोणी जिंकू द्या, हे दोन्ही संघ माझ्या जवळचे आहेत, त्यामुळे जो संघ जिंकेल त्या संघासाठी तेजसदादा मांडेकर यांच्या वतीने 2000 रुपयाचा प्राइज असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता दुसरं षटक. अजिंक्य खैरे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार असतील. बॅटल रंगणार आहे अजिंक्य विरुद्ध आदेश. आदेश तांगडे पहिल्याच बॉल, अखूट टप्प्याचा बॉल होता. यावेळेस अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. चेंडू डॉट इथे मैदानामध्ये आलाय. संघाची धावसंख्या इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्थिर असेल. आदेश तांगडे याला मात्र स्वतःला सिद्ध करावा लागेल, कारण ना कुणाची स्पर्धा असावी तर ना कुणा पुढे जाण्याची आकांक्षा असावी. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त स्वतःला सिद्ध करण्याची ती जिद्द असावी आणि स्वतःला सिद्ध करायचे आज. ओहो, व्हेरिएशन व्हेरिएशन, व्हाट अ कॅच, नाइस कॉट, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टूर्नामेंट. आदेश तांगडे, बिग विकेट गॉन. थँक्यू डीजे. मोठी विकेट आली. आदेश तांगडे मैदानाच्या मध्ये बाद झालाय. अजिंक्य खैरेने सांगितलंय झुक झुक कर सीधा खड़ा हूं, अब फिर झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम जब जब हालातों की भट्टी में मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा, तुम मुझको कब तक रोकोगे. याच्याकडे मुनेदादा सुतार यांच्या वतीने शुभम दादा यांच्या कॅश साठी 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. अजिंक्य खैरेने ओळखलं शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ. त्याने व्हेरिएशन कटर चेंडूचा वापर यावेळेस केला आणि फसला तिथे आदेश तांगडे या कटर चेंडूवरती. विकेट आली. नवीन बॅटर आता दाखल इथे होतील गणेश घोटकुले. अजिंक्य तयार. पुन्हा एकदा बघायचं यावेळेस उर्दू विकेट. कुलू टप्प्याचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये खेळाडू आहेत, चेंडूला कव्हर करतील. कुठल्याही प्रकारचे आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आता धाव येणार नाहीये आणि म्हाळुंगे संघ आता थोडंसं आपण पाहिलं गेलं तर एक दीर्घ श्वास घेताना आपल्याला बघायला मिळाला, कारण सगळ्यात महत्वाचं काय तर आदेश तांगडेची विकेट आली. पुन्हा एकदा कटर चेंडूचा वापर. वेग आणि वेगानेच आपण पाहिले तर चेंडू मध्ये व्हेरिएशन दाखवणारा अजिंक्य खैरे. सांगितलं ना की बदलत्या काळानुसार जर तुम्ही स्वतःला बदललं नाही ना तर एक दिवस हे जग तुम्हाला विसरायला फार वेळ लावणार नाही. आणि ते अजिंक्यने ओळखलंय की फक्त माझ्याकडे चांगला वेग असून चालणार नाही, माझ्याकडे व्हेरिएशन असणं चांगलं असणं गरजेचं आहे. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता आणि वा, तिथे मात्र आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये रोशन चिवे यांचा जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न चांगले होते. कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये. बघायचं निर्धाव षटक टाकण्याचा मान पुन्हा एकदा अजिंक्य खैरे यांच्या नावावरती जाणार का, ही दुसरी संधी आहे. आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया इथे अजिंक्य खैरेचं. निर्धाव षटक मिडन ओव्हर
काय गोलंदाजी केली अजिंक्य खैरेने. ये बड़े मैच का बड़ा खिलाडी पुन्हा एकदा दाखवलाय अजिंक्य खैरेने. इथे आपण बघितलं मैदानामध्ये आता षटक क्रमांक संपला जाईल. इथे दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 18 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असेल आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे 69 धावा. टार्गेट मात्र आता थोडंसं वाढलेलं आहे, त्यामुळे नक्कीच एक मोठी इनिंग आता साकारावी लागेल सिकंदर भोसले यांना. 23च्या सरासरीने इथून पुढे मात्र धावाच्या बनवायच्या आहेत. निर्धाव षटक महत्वाची आदेश तांगडीची विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी राहिला अजिंक्य खैरे. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल आपण इथे मैदानामध्ये बघतोय. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेले तर मानाचा मुळशी करंडक आणि या मानाच्या मुळशी करंडक मध्ये आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्यातील 2 दादा संघ समोरासमोर आहेत. सिकंदर भोसले स्ट्राइक तयार. पहिलाच बॉल यावेळेस बघायचंय. आसमान दाखवलं यावेळी आनंद पानाळे यांना. आसमानी टोला हा षटकार आहे. थँक्यू. सिकंदर भोसले यांना माहिती मॅच संपलेली नाही अजून. मला लढायचंय, मला संघर्ष करायचा आहे. कारण असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझा. सिकंदर तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. तो विश्वास ठेवून मात्र लढावं लागेल सिकंदर भोसलेला आज. आनंद पाटाळेचं स्वागत केलं या षटकाराने. 17 चेंडू 63 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. रेकॉर्ड होऊ शकतो जर धावा इथे चेस झाल्या तर. आनंद तयार. फुल टॉस बॉल थोडासा डीप होणारा परंतु रोशन शिव यांचा जबरदस्त एफर्ट. वाह, प्रयत्न काय जबरदस्त मात्र मैदानाच्या मध्ये केले जात आहेत. आणि मैदानामध्ये बघायचे यावेळेस स्वतःची विकेट यावेळेस मात्र सॅक्रिफाइस करेल गणेश घोटकुले. विकेट मैदानाच्या मध्ये आली आणि चला नवीन बॅटर थोडीशी घाई करा आता. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतील. ऋतुराज जे मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत. स्कोर कार्डवरती आपण जर पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा धावफलकाकडे मी तुम्हाला इथे घेऊन जाईल. 10 धावा. लोअर फुल टॉस होता. बैठक स्ट्रोक मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅटेड हा षटकार आहे. षटकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. सोळा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. 56 धावा अजून बनवायचे आहेत. गोलंदाज तयार आहे. पुन्हा बघायचंय आनंद. क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. शुभम दादा हेच सांगतायत की तुम्ही चेंडू पिच करा, फलंदाजांना प्रयत्न करू द्या. आपण स्वतःहून जर त्यांच्या समोर अशा प्रकारची गोलंदाजी केली नाही ते आता आपल्याला कदापि बक्षणार नाहीयेत. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आनंद यांच्याकडे देखील प्रचंड अनुभव आहे. पुन्हा एकदा चेंडू पिच केलाय. गुडले स्पॉट वरती अगदी चेंडू पिच झाल्यानंतर चेंडू मध्ये थोडासा बाउन्स होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग नाहीये. चेंडू डॉट आलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. असं म्हणतात ना, विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात तुम्ही दिवस घालवा. विचाराने माणूस खचतो परंतु प्रयत्नाने माणसाला मार्ग सापडतो. परंतु या वेळेस काय सिकंदर सांगत असेल, दिशा से फटके तो पडेंगे फटके. हा षटकार आहे.
थँक्यू डीजे. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 50 धावा. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा बघायचं बॉलिंग ट्रॅक वरती आता मैदानामध्ये तयार असतील. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 50 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती अजिंक्य खैरे यापूर्वीच निर्धाव षटक टाकले. ऋतुराज आपण पाहतोय बॅटिंग साठी आले. पहिलाच बॉल फेस करत असताना मात्र थर्डमॅनच्या दिशेने आलेली सिंगल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या स्पर्धेवरती मात्र लक्ष ठेवून आहेत रावेत नगरीचे उद्योजक आमचे आकाशदादा भोंडवे आणि त्यांचा मित्रपरिवार हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आकाश भाऊ आपलं देखील स्वागत आहे. आणि मुळशीकरांवरती नेहमीच आकाश भाऊ भोंडवे यांचं प्रेम राहिलंय आणि मुळशी तालुक्यातील खूप मोठा मित्रपरिवार त्यांचाही आहे. शेवटचे 11 चेंडू 49. सिकंदर भोसले स्ट्रायकन तयार असतील. लोअर फुल टॉस आणि सिकंदर आता थांबायला तयार नाहीये. हा षटकार आहे. थँक्यू. स्कोर कार्डवरती धावा 29. 10 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा अजूनही जिंकण्यासाठी मात्र बनवायच्या आहेत. सिकंदरचं आक्रमण अजूनही सुरू आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक फटका फसला. अजिंक्य खैरे फार दूरवरून आपण पाहतोय चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी घेतलेल्या 2 धावा आणि हरिभाऊ पाडाळ यांच्यासाठी प्राइज आलेले आहे. आकाश भाऊ भोंडवे यांच्या वतीने प्राइज असेल की हरिभाऊने फक्त षटक जरी टाकलं ना तरी आकाश भाऊ भोंडवे यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज. अपेक्षा काहीच नाही, फक्त त्यांनी षटक टाकायचं. परंतु सिकंदर भोसले स्ट्रायकन तयार. आता मात्र चेंडूवरती बोट रोल केली. बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होऊ शकलेला नाही. चेंडू डॉट आलाय. शेवटचे 8 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असेल. बनवायचे ते आपण पाहिले तर अजूनही 41. इथून पुढच्या प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार आता खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. ओहो यावेळेस काय चेंडू टाकलाय. वा, लास्ट मोमेंटला आपण पाहतोय ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर केला. अपेक्षा नव्हती खऱ्या तर सिकंदर यांना की इतक्या खोलवट टप्प्याचा चेंडू येईल. शरीराचा वेध घेणारा चेंडू पुन्हा एकदा डॉट जो इथे मैदानाच्या मध्ये येतोय. संघाचं दाखवलं की ते स्थिर असणार आहे. 31 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत. दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट. एक जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल राहिला अजिंक्य खैरे यांचा. षटक क्रमांक संपला जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि शेवटच्या आता 6 चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्या त्या 41. 6 चेंडू 41 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. चित्रक्षणामध्ये आणि खेळाडू जर रिप्लेस करायचा असेल अजिंक्य तर रिप्लेस करू शकता. सामन्याकडे जायचंय मैदानामध्ये. 6 चेंडूचा आता खेळ शिल्लक असेल. 41 धावा मात्र अजूनही बनवायच्या आहेत. ऋतुराज मैदानामध्ये बघायचं आता स्ट्रायक ऑन तयार असतील. आज संधी मिळाली आहे ऋतुराजला खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करण्याची आणि या संधीचं सोनं इथे मात्र होणार का हे देखील मात्र आता पाहिलं जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघायचंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल वारंवार इथे होतोय.
शेवटचे 6 चेंडू 41. पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. चित्रक्षक फार दूरवरून चेंडूला आपण पाहतोय कव्हर करतायत. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक 32 धावा. 5 चेंडू आता शिल्लक आहेत. 40 धावा इथून पुढे जिंकण्यासाठी मात्र बडवायच्या आहेत. उद्या मात्र आपण पाहिलं तर मानाचा मुळशी करंडक. उद्या मात्र या मानाच्या मुळशी करंडकाची मेगा फायनल आपल्या भेटीला येणार. उद्या पुण्याचा मायकल नितीन वेता आपली अदाकारी मात्र या मैदानावरती दाखवतील. यावेळेस सेट हिट सिकंदर भोसले यांच्या बॅटमधून षटकार आहे. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. पायाच्या साह्याने चेंडू तिथे अडवला जाईल आणि तोपर्यंत मैदानामध्ये बघायचं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. यावेळेस मैदानामध्ये आपण बघितले गेले तर आता चौकार आलाय. पुन्हा एकदा पुढे सरसावलेत आणि चेंडूला खेळले डीप कव्हरच्या दिशेने. परंतु तिथे जर आपण पाहिले गेले तर कुठल्याही प्रकारची आपण पाहतो धाव घेतलेली नाहीये आतापर्यंत. सिकंदर भोसले जर आपण पाहिले गेले तर 16 चेंडू आणि 38 धावा आतापर्यंत त्याने बनवलेल्या आहेत. एका बाजूने खिंड लढवण्याचं काम केलं त्याने. मोठा स्ट्रोक पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे आपण मैदानाच्या मध्ये बघतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल जी मैदानामध्ये घेतली जाते. एक धावी ती आली आणि आजचा दिवस आपण पाहिले गेले तर गाजवणारा संघ. काल आपण पाहिले गेले तर नक्कीच 3 दिवस प्रत्येकी दिवशी 2-2 संघ हे क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेत. आणि आजचा पहिला संघ आपण पाहिलं मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि दुसरा संघ असेल माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे संघ. विजय संघाचे अभिनंदन. वेल प्ले टीम. हार्ड लक. थँक्यू डीजे. इथे जर आपण पाहिले गेले तर नक्कीच 10 चेंडू मध्ये 28 धावा, एक निर्धाव षटक आणि त्याचबरोबर एक विकेट ज्याने मात्र मिळवली. तर मॅच आपण पाहिले तर मॅन ऑफ द मॅच असतील अजिंक्य खैरे या सामन्याचे हिरो. तर अजिंक्य या मॅन ऑफ द मॅच किताब देखील आपण तुम्हाला देणार आहोत. त्याचबरोबर रोटमनाथ क्रिकेट क्लब लवळे टीम हार्ड लक. काही हरकत नाही. नेक्स्ट टाइम इन बेटर टाइम असं म्हटलं जातं. लागोपाठच्या 4 स्पर्धा आणि 4 स्पर्धेमध्ये मात्र पाहिले गेले तर ही पहिली स्पर्धा असेल. लवळे संघ मात्र स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे. थँक्यू डीजे. तर आपण मॅरेथॉन मॅचचा किताब देखील याच्याकडे देणार आहोत आणि मॅरेथॉन मॅच किताब देण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय या स्पर्धेच्या सर्व पाहिलेली तर युट्यूब ज्यांनी सौजन्य केले अरुणजी सुतार, त्याचबरोबर लवळेगावचे माजी उपसरपंच सन्माननीय सर्जेराप्पा तांगडे,